भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अद्वितीय कार्यावर आधारित पत्री सरकार 1942 या आगामी मराठी चित्रपटाचा दमदार टीजर त्यांच्या जयंतीनिमित्त विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला। टीजर प्रदर्शित होताच चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे। 1942च्या भारत छोडो आंदोलनानंतर सातारा परिसरात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी उभारलेल्या प्रतिसरकाराच्या ऐतिहासिक संघर्षाची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे। ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान, जुलमी सावकारशाही विरोधातील लढा आणि जीडी लाड, नागनाथ नायकवडी यांच्यासह हजारो क्रांतिकारकांचे शौर्य रुपेरी पडद्यावर प्रभावीपणे साकारण्यात आले आहे। टीजर प्रकाशन सोहळ्यास निर्माते विशाल गोविंद जाधव, दिग्दर्शक मनीष अणसुरकर, प्रमुख कलाकार अनिल राबाडे, सिद्धार्थ बडी, शुभम गवई, अभिमन्यू पायल, बाबूराव पायल, प्राचार्य शिवाजीराव जाधव, विनायक जाधव, राहुल गोविंद जाधव, अक्षय जाधव, सूरज जाधव, शिवाजी तुकाराम निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भागीरथी मोशन पिक्चर प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंद जाधव यांनी केली असून गीत, संगीत, कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष अणसुरकर यांनी सांभाळली आहे। संकलन कर्तव्य मोकोल यांचे असून छायांकन संदीप वाटवे, सुमेध मराठे आणि परमहंस पाठक यांनी केले आहे। सौरभ लता शिवकुमार यांनी पार्श्वसंगीत दिले असून विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक आणि आनंद मेनन यांच्या आवाजात चित्रपटातील गीते साकारली आहेत। यावेळी दिग्दर्शक मनीष अणसुरकर यांनी सांगितले की क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणादायी संघर्षाला सिनेमॅटिक स्वरूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे। टीजर नंतर आता ट्रेलर आणि चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून महाराष्ट्राच्या क्रांतिकारी इतिहासाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी लवकरच मिळणार आहे। शांततेच्या मार्गाने विरोध करून चालायचा नाही। या गोऱ्या साहेबाला कृष्णाचं पाणी पाजायला लागतं। त्याने गोळ्या पेरल्यात, आता गोळ्याच उगवत्याल।